Jungle. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सुरुवात होण्यापूर्वी राजकीय भूकंप EB फॉर्म मिळाल्यानंतरही एका उमेदवाराचा पत्ता कट। जळगावच्या जामनेरमध्ये निवडणुकीचे पहिले मैदान भाजपच्या नावावर। प्रश्न काय आहे? एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये अपात्र का ठरला? उत्तर काय आहे? कायद्याचा तो कलम ज्याने एका उमेदवाराला हे निवडणूक लढवण्यापासून रोखले। नमस्कार, मी आहे दादरा वाघ। आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड लीडर, जनतेचा आवाज। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भातली एक मोठी बातमी समोर येत आहे। अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे, ज्यामुळे जामनेरमध्ये राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे। मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जामनेर तालुका आणि जामनेर शहर, या जामनेर शहरातील नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि 18/11/2025 रोजी अर्ज छाननीनंतर एक मोठा निर्णय आज सार्वत्रिक निवडणूक अधिकारी यांच्याकडून देण्यात आला। वार्ड क्रमांक 11 ब मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ उज्ज्वला दीपक तायडे यांच्या विरोधात फॉर्म असलेल्या सौ मंगला भगवान खोटे यांचा नामनिर्देशन अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे। या अर्जाच्या अपात्रतेमागे एक अत्यंत महत्त्वाचे आणि कायदेशीर कारण आहे। उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यामागे 2 पेक्षा अधिक अपत्य हे कारण आहे। नेमके काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ। सौ मंगला भगवान खोटे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी असे म्हटले आहे की आज तारखेला 3 मुले हयात आहेत, असे नमूद त्यांनी शपथपत्रात केले आहे। आणि महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 16(1) के नुसार 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झाल्यामुळे त्या निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरल्या। हा निर्णय जामनेरच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे, कारण वार्ड क्रमांक 11 ब मध्ये भाजपच्या उमेदवार सौ उज्ज्वला तायडे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार रिंगणात उरलेला नाही। याचा थेट अर्थ असा आहे की वार्ड क्रमांक 11 ब मध्ये सौ उज्ज्वला दीपक तायडे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकृत आदेश येणे बाकी असले तरी भाजपने जामनेरमध्ये आजच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे। महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपसाठी हा एक मोठा राजकीय विजय मानला जात आहे, कारण निवडणुकीच्या मुख्य लढाईपूर्वीच त्यांनी पहिला विजय निश्चित केला आहे। एकंदरीत तिसऱ्या अपत्यामुळे उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याच्या या घटनेने जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठी खळबळ दिसून आली आहे। निवडणुकीत बिनविरोध निवडीची ही सुरुवात भाजपसाठी ठरते आणि इतर वार्डांमध्ये या कधी सावरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर पुढील घडामोडीसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका। मी आपल्यासोबत MJ न्यूज संपादक दादाराव वाघ।